नागपूरमधली बातमी आहे। नागपूरमध्ये 12 तासात 4 खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। खुनाची पहिली घटना ही अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत मरार टोळी परिसरात घडली। या घटनेमध्ये निलेश उर्फ बग्गा कोरेट या 29 वर्षीय युवकावर 4 आरोपींनी वार केले। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली तर आणखी 2 आरोपींचा शोध घेत आहेत पोलीस। तर दुसरीकडे नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत वाठोडा परिसरामध्ये हरीश बावणे याची 5 ते 6 जणांनी मिळून हत्या केली। गुन्हेगारांच्या टोळी युद्धातून हे हत्याकांड घडल्याचं सांगितलं जाते। तर खुनाची तिसरी घटना ही जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत झाली आहे। यात गुरुदेव सिंग मोहर यानं त्याची पत्नी लवप्रीत कौर हिचा गळा आवळून तिची हत्या केली। कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचं समोर येते। तर खुनाची चौथी घटना आज सकाळी उघडकीस आली। या घटनेमध्ये पंकज तिवारी या युवकाची घरात घुसून अज्ञात आरोपीनं तीक्ष्ण हत्यारानं गळा चिरून त्याचा खून केलाय। त्यामुळे नागपूर क्राईमचं कॅपिटल होत चाललंय की काय असा प्रश्न आता निर्माण होतो। कारणांवरनं त्यांच्यामध्ये वादावादी आता इतक्यात रिसेंटली निर्माण झाली होती आणि त्या आपसातील किरकोळ वादामुळे त्यांनी कालचा प्रकार केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि अजून 2 आरोपी याच्यामध्ये फरार आहेत। त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडत आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।